नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. मे महिन्याची गोष्ट होती. मी 4थी-5वीत होतो आणि गावी गेलेलो. ओके. ते असतं ना, मे महिन्यात गावी असतो आपण, तर 2 महिने सुट्टी असते, हां, दीड 2 हां, महिने हां, सुट्टी असते हां. आणि 1.5-2 महिने आपण गावीच असतो. म्हणजे बरोबर. खेळत असतो, आपले सर्व कझन्स आलेले असतात, म्हणजे धुमाकूळच घातलेला असतो आपण. तसंच काहीतरी काढलं होतं आणि आम्ही खेळत वगैरे होतो. संध्याकाळी बोलतात ना, जोपर्यंत इन्सान झोत नाही तोपर्यंत आपण खेळत असतो. ठीक आहे. तर 8 वाजता वगैरे 8 वगैरे वाजले, आम्ही सर्व घरी वगैरे गेलो आणि अंघोळ वगैरे करून चहा वगैरे घेऊन सर्व परत आले आपल्या म्हणजे ते अंगणात जमा झाले. अंगणात जमा झाले आणि आम्ही बघतोय ना, खेळतोय अचानक आहे ना, आता कसं आहे की आपले जे घरं असतात ना, म्हणजे आपल्या घरातच कसे जसे आपले चुलते वगैरे असतात ना, त्यांच्या असे आजूबाजूलाच घर असतात. कोणाचं घर इथे तर कोणाचं घर तिथे असं. तर एक आमचं कोपऱ्यातलं घर होतं ना, आमच्यातलेच होते, चुलत होते. तर त्यांच्या घरातून आहे ना, अचानक लोकांचा वगैरे आवाज यायला लागला रे, की अचानक गर्दी जमते ना, की भांडण वगैरे होतं, की लोक बघायला काय झालं. आणि गाव कसं आहे ना, किंवा प्रत्येक जण आता आपल्या इकडे मुंबईत वगैरे झालंय, आम्ही आमचं बघून घेऊ, तुम्ही नका. गावी नसं नाही, गावी सर्व येणार आणि सर्व हक्कानी मदत पण करणार. तर पूर्ण अशी गर्दी जमली. आम्ही मुलं वगैरे काय झालं भांडणं बघायला, तर ऑब्व्हियसली आपल्याला मजा येतेच. तर आम्ही कसं वाकून गेलो. त्यांचं पूर्ण हॉल भरलंय, म्हणजे जो मेन रूम असतो ना त्यांचा, पूर्ण भरलंय. सगळीकडे लोक आहेत. तिकडे माझी एक लांबची आत्या आहे, माझ्या पप्पाची बहीण लागते, पण खूप लांबची आहेत, चुलत एकदम. तर तिच्या अवतीभोवती सर्व लोक बसले आहेत आणि ती आहे ना, खाली मान घालून रडते. आणि मी 5वीत होतो, जवळपास 13-14 वर्षांचा मुलगा, 13 वर्षाचा पण नाही. हे प्रोसेसच नव्हतं की काय होतं, ही काय अशी रडते. ही तर एवढी आत्या मोठी आहे, म्हणजे ती काहीतरी 10वीला किंवा 12वीला वगैरे होती, मोठी आमच्यापेक्षा. अशी का रडते असं लहान मुलासारखी. तर कन्फ्यूज झालो. तर मी माझ्या मित्रांकडे वगैरे बघतोय, काय माहिती नाही काय. तर परत बघते, ती जोरजोरात रडते. मग तिने अचानक अशी मान वरती केली, तिचे केस असे लांब होते आणि घरी सर्व बसलेले. तर तो बघतोय माझ्याकडे आणि रडते जोरदार, तो बघतोय माझ्याकडे. तर ती बाजूला एक आजी होती, ती बोलते, काय काय दिसतंय काय तुला, तर चेहरा कसा आहे ती विचारते. आणि आम्ही शॉक, भाई हे काय चाललंय. ती विचारते, बोलते तर चेहरा नाही आहे, चेहरा दिसतच नाही आहे, असं तसं. आणि ढसा रडते. आणि आम्हाला बघायचं होतं अजून, पण ते लोकांनी मुलांना चला घरी जा. तर ते एक फ्लॅशबॅक आहे. तर असं बोलतात, तिला दिसत होतं काहीतरी होतं. पण त्यावेळी त्या बाबतीत आम्ही काय पुढे एवढं कोणी आम्हाला सांगितलं पण नाही, माहिती पण नाही करायला गेलो. मे बी तसं असू शकतं की आधी त्यावेळी कसं की प्रत्येकाच्या घरी वॉशरूम वगैरे नसायचे, तर कसे बाहेर असायचे, घराच्या बाहेर, किंवा बोलतात ना परसावात वगैरे, आपल्या परसात म्हणतात, त्या बाजूला असायचे. तर ते कसं काळोख वगैरे असेल, मे बी तिथून येताना वगैरे तिला काहीतरी लागलं असेल. तर ते पण ते तू बोललास त्यावरून मला ते क्लिक झालं. आता त्यावरून आता मला एक गोष्ट क्लिक झाली त्यावरून. आता मी तुला एक गोष्ट म्हणजे व्हिज्युअलाइज करवतो, ते फक्त डोक्यासमोर ठेव. कसं ही एंट्रन्स आहे दरवाजाची, एंट्री केलीस ना, असं पकड की पॅसेज पूर्ण स्ट्रेट आहे. एंट्री केलीस की तुला एंडचा बेडरूम दिसणार डायरेक्ट स्ट्रेट. लेफ्टला हा हॉल आहे, क्रॉस केलंस की लेफ्टला इकडे टॉयलेट बाथरूम, राईट साईडला किचन, आणि हा एंडचा हा हॉल पूर्ण चौकोनी. म्हणजे दरवाजातून डायरेक्ट बेडरूममध्ये असलेलं देवाचं घर देवारा तो दिसतोय. असा स्ट्रक्चर आहे. हॉलमध्ये एंटर केला ना की लेफ्ट साईडला विंडो आणि विंडोच्या खाली सोफा आहे आडवा, मोठा पलंग. आणि ही गोष्ट आहे साधारण एक 15-20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, जुनी गोष्ट आहे ही. आमच्या एक काकी आहेत, त्या काकी ना तिकडे झोपलेल्या पलंगावर, आणि त्यांचा लहान बाबू होता त्यांच्या बाजूला. म्हणजे दादा मोठा आहे माझ्यापेक्षा, पण त्यावेळी त्यावेळी तो लहान होता आणि त्या झोपल्यात गाढ झोपल्यात. आणि त्यांचे मिस्टर बिल्डिंगच्या खालीचं दुकान आहे, त्या दुकानामध्ये ते कामिंग करत होते बेसिकली. तर झोपल्यात, त्यांना झोप लागली, शांतपणे झोपलेत वगैरे नीट. मध्येच आपण कसं डोळे जस्ट असं नॉर्मल डोळे उघडतो, समज बारीक डोळे उघडतो आणि परत बंद करतो आपण, तसं त्यांनी केलं काकींनी. त्यांना एक सरळ अशी गोष्ट दिसली. एक धिप्पाड माणूस आहे, भगवे कपडे घातलेला, भगवे वस्त्र घातलेला, प्रॉपर असा गुरु लोक कसे घालतात तसं वालं, डोक्यावर जटा आहेत मोठ्या, एवढे केस. आणि तो व्यक्ती त्यांच्या बाबूला हातात घेऊन दरवाजा टू बेडरूम राऊंड मारतोय त्या पॅसेजमधून. विदिन 5 ते 10 सेकंद त्यांनी ती गोष्ट बघितली.
तोपर्यंत त्याचे 2 राऊंड झाल्या. बरं तो आत गेला, त्या दुसऱ्या का तिसऱ्या राऊंडला तो आत जसं त्याला अंदाज आला की उठली आहे ही, तो बाहेरच नाही आला. ह्या पॅनिक झाल्या आणि खाली गेल्या. काकांना बोलवून वगैरे त्याने आणलं. त्यांचा बाळ जो होता तो बेडरूमच्या सोफ्यावर होता. तो घेऊन त्याला खेळवत होता. म्हणजे इट्स नॉट अ निगेटिव्ह स्पिरिट. ते एका गुरूंना मानतात, त्या गुरूंचा अवतार तसा आहे किंवा गुरूंचं रूप तसं आहे असं. त्या गुरुला ते पुजतात खूप. इट्स अ गुड स्पिरिट बेसिकली, किंवा गुड जे देव होते ते. पण त्याला ते क्लिअर दिसलं. आणि मुळात एक एवढूसा बाळ या हॉलच्या सोफ्यावरून बेडरूमच्या सोफ्यामध्ये जाणार नाही. तर ही ॲक्च्युली मला सांगितली ही गोष्ट त्या की असं असं झालेलं म्हणून. म्हटलं भाई हे दिसणं पण खूप मोठी गोष्ट आहे, पण किती नाही म्हटलं. कारण त्यांच्या घरात तसं आहे की, आणि असं त्याच्याची त्या रिझन, त्या गोष्टी मागचं रिझन एक आहे की असं म्हटलं जातं की तो जो दादा जन्माला आलाय ना, तो ह्यांच्या पूर्वज 5-6 पिढ्या जुन्या पूर्वजांपैकी एक कोणतरी परत आलंय त्याच्यामधून, जो ह्या देवाचं खूप करायचं. सो त्यामुळे त्यांना ते सांभाळलं गेलंय वगैरे असं कनेक्शन वाली जी गोष्ट आहे ती. वाव वाव. तेच आहेत ना, खूप स्पिरिच्युअली पण खूप खूप वेगळ्या गोष्टी आहेत ज्या लोकांबरोबर होतात. आणि खूप लोकांना असं होतं ना की गणपती वगैरे स्वप्नात दिसणं किंवा म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत ज्या लोकांना स्वप्नात, काही लोकांना दिसतं की कोणतरी देव बोलते की माझी मूर्ती बांधते आणि ते मूर्ती ठेवते आणि मंदिर बांधते. अशा तर खूप सिग्निफिकंट घटना घडलेल्या आहेत की एखाद्या स्वप्नामध्ये आलं की भाई इथे हे कर, इथे ही मूर्ती आहे, इथे मूर्ती आहे, स्थापन आणि इथे स्थापन कर आणि ती मूर्ती तिथे असते. बरोबर. आता गणपतीवरून मला एक आठवलं, आमच्याकडे एक सोसायटी आहे, त्यांचं कसं आहे, ती गणपती स्थापन वगैरे करतात ना प्रॉपर, एक बऱ्याच वर्ष आधीची गोष्ट आहे ॲक्च्युली. तर त्या लोकांनी ना गणपतीची मूर्ती वगैरे ती स्थापन केलेली, आणि बिल्डिंगमध्ये बरीचशी आपल्यासारखी पोरं युज्युअल, त्यांनी गणपतीला म्हटलं की, त्याने ती कशी जस्ट ग्रॅज्युएट झालेली सगळी पोरं होती, त्यांनी गणपतीला म्हटलं की देवा असं असं आम्हाला सगळ्यांना चांगल्या नोकऱ्या वगैरे लागू देत, आम्ही तुझ्यासाठी हे करू. प्रत्येकाने आपापल्या हिशोबाने काय काय सांगितलं, मी हे करीन, मी ते करीन वगैरे वगैरे. आणि बॉईज बिंग बॉईज विसरले, केलं आणि विसरले, काय लक्षात राहिलं नाही पूर्ण करायचं वगैरे, त्याच्यात हलक्यात घेतलं की जाऊ दे. त्यानंतर लगातार 3 वर्ष त्या बिल्डिंगमध्ये गणपती ज्या दिवशी येतोय त्या दिवशी एक माणूस ऑफ होतोय, जायच्या दिवशी एक माणूस ऑफ होतोय. लगातार 3 वर्ष असं झालं. पहिल्या वर्षी ते कळून नाही आलं की हां ठीक आहे झालं असेल. हो. दुसऱ्या वर्षी थोडी हिंट बसली, पण त्याला वाटलं की योगायोग असेल, जाऊ दे चल. तिसऱ्या वर्षी ते कन्फर्म झाले की नाही काहीतरी आहे, गडबड आहे. कारण धडधाकट तरणीताण माणसं जात आहेत, कुछ तो होणे वाला, कुछ तो है. मग त्यावेळी त्यांची कमिटीची मिटिंग बसली की बाबांनो, कोणी काही चुकीचं केलं आहे का, कोणी काही असं काही केलं आहे का तर सांगा, म्हणजे कसं आपण ते निवारू त्या गोष्टींचं काय नाही काहीतरी. आणि त्यानंतर मग ती गोष्ट बोलली गेली देवाकडे की देवा बाबा असं झालं आहे, माफ कर आम्हाला, पण असं काही करू नकोस, त्याची शिक्षा आम्ही माफी मागतो त्या गोष्टींची, पण तू सुखाने ये आणि सुखरूप जा, सगळ्यांना आम्हाला सुखरूप राहू दे वगैरे वगैरे. त्यानंतर कधीच नाही झालं. 3 वर्ष सिग्निफिकंटली होणं आणि त्यानंतर न होणं आहे ना त्या गोष्टींमध्ये काय नाही काही. सो कुठेतरी असं आहे ना की माणूस जेव्हा देवाला ग्रँटेड घेतो ना, तर त्याला कुठेतरी दाखवलं जातं की भाई नाही, शिक्षा दिली जाते. बरोबर. म्हणजे मी एक शक्ती आहे, मला शक्तीप्रमाणे पूज, असं हलक्यात नको घेऊस की चल ग्रँटेड लिहिली आहे. सो ते एक ताजं उदाहरण होतं. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.